नमस्ते, एस माने टर्नर इन्स्ट्रक्टर. काल आपण ॲब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टीमनुसार कोऑर्डिनेट कसे काढायचे त्याबद्दल पाहिलं. ॲब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये कोऑर्डिनेट काढत असताना वर्क झिरो मानून त्या पॉईंटपासून कोऑर्डिनेट काढले जातात. तर इन्क्रिमेंटल कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये वर्क झिरो पॉईंट ओरिजिनल पॉईंट मानला जातो. म्हणजेच हा जो एक्स आणि झेड ज्या ठिकाणी छेदतात त्याला वर्क झिरो पॉईंट असं म्हटलं जाते. हा वर्क झिरो पॉईंट ओरिजिनल मानून पहिल्या पॉईंटचे कोऑर्डिनेट काढले जातात. म्हणजेच याचे कोऑर्डिनेट काढले जातात. नंतर त्याच्या पुढील कोऑर्डिनेट काढताना त्या पॉईंटच्या पूर्वीचा पॉईंट ओरिजिनल पॉईंट मानून घेतला जातो. म्हणजे समजा पहिला हा P1 हा पॉईंट मानून घेतला तर हा पूर्वीचा पॉईंट होईल आणि P2चे पॉईंट काढत असताना कोऑर्डिनेट काढत असताना हा पूर्वीचा पॉईंट होईल. म्हणजेच काय, वर्क झिरो पॉईंट ओरिजिनल पॉईंट मानून त्यापासून पहिल्या पॉईंटचे कोऑर्डिनेट काढल्यानंतर त्याच्या पुढील कोऑर्डिनेट काढताना त्या पॉईंटच्या पूर्वीचा पॉईंट ओरिजिनल पॉईंट मानून सर्व ॲक्सिसचे कोऑर्डिनेट काढतात. वर्क झिरो कुठे झाला तर एक्स ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस ज्या ठिकाणी छेदतो त्या ठिकाणी वर्क झिरो होतो. इथून पहिला जो आपण पॉईंट काढणार आहे तो P1 पॉईंट. वर्क झिरो इथं एक्सची व्हॅल्यू 0 आहे, झेडची व्हॅल्यू सुद्धा 0 आहे आणि आपल्याला P1 या पॉईंटचे कोऑर्डिनेट काढायचे आहेत. P1 हा पॉईंट या 0 पासून एक्स ॲक्सिसला 20 मिलीमीटर अंतरावर 20 या पॉईंटवरती 20 या अंकावरती आहे. तर झेड ॲक्सिस इथून मूव्ह झालेला नाही, झेड ॲक्सिस तोच राहिलेला आहे म्हणजे 0 राहिलेला आहे. म्हणजेच P1 या पॉईंटला एक्स ॲक्सिसची व्हॅल्यू 20 होईल आणि झेड ॲक्सिसची व्हॅल्यू हा झेड या बाजूला आलेला नाही, इथंच आहे म्हणजे झेड 0 आहे. आता आपल्याला माहितीप्रमाणे वर्क झिरो पॉईंट ओरिजिनल पॉईंट मानून त्यापासून पहिल्या कोऑर्डिनेट काढल्यानंतर आता हे आपण वर्क झिरो मानून पहिले कोऑर्डिनेट काढले 20 आणि 0. त्याच्यानंतर काय करायचं असते, पुढील कोऑर्डिनेट काढताना त्या पॉईंटच्या पूर्वीचा पॉईंट ओरिजिनल पॉईंट मानून कोऑर्डिनेट काढायचे. म्हणजेच काय, हा पॉईंट आता ओरिजिनल पॉईंट होईल. म्हणजे इथं हा एक एक्स ॲक्सिस तयार होईल आणि हा झेड ॲक्सिस. इथून आता इथं P2 या पॉईंटला प्रिव्हियस पॉईंट 0 किंवा पाठीमागील पॉईंट 0 मानून किंवा ओरिजिनल पॉईंट मानून कोऑर्डिनेट काढले जातात. तर ओरिजिनल पॉईंट हा याचा एक्सचा 0 झाला आणि झेडचा इथून हे 20 मिलीमीटर अंतर असल्यामुळं हा झेड -20 झाला. आता P3 ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट काढत असताना P2 हा पॉईंट ओरिजिनल पॉईंट मानावा लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याचे कोऑर्डिनेट काढावे लागतील. हा एक्स आणि हा झेड. आता P2 या पॉईंटला झेडची व्हॅल्यू ही 0च राहणार आहे. कारण हा इथं झेड एक्स ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस प्रिव्हियस पॉईंट 0 तयार झाला इथे, म्हणून झेडची व्हॅल्यू ही 0 राहील. पण एक्सची व्हॅल्यू या 0 पासून या P3 या पॉईंटपर्यंतचं अंतर किती आहे तर 20 आहे. म्हणजे 20 पासून 40 पर्यंत हे अंतर
20 आहे, इथं हा 0 झालेला आहे म्हणून x ची व्हॅल्यू झाली 20. हे मिळाले आपल्याला P3 चे पॉइंट. आता P4 चा विचार करू आपण. आता P4 चे पॉइंट काढत असताना आपल्याला P4 चे कोऑर्डिनेट करत असताना आपल्याला P3 हा ओरिजिनल पॉइंट मानावा लागतो. तर P3 हा ओरिजिनल पॉइंट मानत असताना इथे हा एक तयार झाला, तर इथे हा इकडे वाढवला झेड. इथं एक्स आणि झेड एकमेकाला छेदले तर इथं वर हा इथं 0 झाला. त्याला एक्स ची व्हॅल्यू या पॉइंटला P4 या पॉइंटला एक्स ची व्हॅल्यू किती राहणार आहे? तर 0 राहणार आहे. का? तर इथून हे अंतर ट्रायल झाले पण इथं वर मूव्ह झालेलं नाही. हे फक्त याच रेषेमध्ये या 40 अंकाच्या याच्यामध्ये असल्यामुळं इथं हा P4 हा 0 येईल. P4 0 येईल. एक्स हा कोऑर्डिनेट 0 येईल. कारण का? तर तो या 20 या पॉइंट पासून वर मूव्ह झालेला नाही. म्हणजे इथं 20 हा आपण जो P3 मांडला तो 0 ओरिजिनल पॉइंट 0 झाला, वर्क 0 मांडला. म्हणून इथं P4 चा x हा 0 झाला, 0 झाला आणि z ची व्हॅल्यू इथून 20, इथं z ची व्हॅल्यू 0 होती, इथून फक्त 20 मिलीमीटर अंतर ट्रॅव्हल झालंय म्हणून इथं -20, z -20. P4 पॉइंटची इथं P4 पॉइंटची z ची व्हॅल्यू झाली -20 आणि x ची व्हॅल्यू झाली 0. तर x व्हॅल्यू 0 का? तर P3 या पॉइंट पासून P3 पॉइंटचा हा इथला पॉइंट आपण वर्क 0 मांडला, त्यामुळे x हा 0 झाला आणि z इथं ट्रॅव्हल झाल्यामुळे -20. पण -20 कसं? तर या 20 पासून या 20 पर्यंत या P3 पासून P4 पर्यंत डिस्टन्स आहे 20 आहे म्हणून तो z -20. आता आपण P4 पॉइंट बघितला. आता P5 पॉइंट आपण पाहू. P5 त्याला P4 हा पॉइंट वर्क 0 x आणि z. तर P5 या पॉइंटला P4 पासून P5 पर्यंत हे डिस्टन्स आहे 20. कारण इथं x व्हॅल्यू इथं 0 झाली होती म्हणून इथून पुढे फक्त ते 20 पासून हे त्या 0 पासून हे अंतर 20 मिलीमीटर अंतर होत आहे. म्हणजेच 60 + 40 बरोबर 20 आपल्या याच्यानुसार. तर इथं P4 या पॉइंटला x ची व्हॅल्यू 20 होईल आणि z ची व्हॅल्यू इथं z एक्स ॲक्सिस इथं एकमेकाला छेदल्यात म्हटल्यानंतर z ची व्हॅल्यू इथं 0 आहे. z ची व्हॅल्यू या P5 या पॉइंटला 0 आहे. म्हणून आपण सांगताना म्हणतोय प्रिव्हियस पॉइंट 0 म्हणून याचे कोऑर्डिनेट काढले जातात. त्यानुसार आता आपण P6 या पॉइंटचे कोऑर्डिनेट काढू. आता आपण P6 या पॉइंटचे कोऑर्डिनेट घेऊ. आता या पॉइंटला P5 चे आपण घेतले. आता हा प्रिव्हियस पॉइंट 0 म्हणून म्हणजेच हा झेड होय, हा नवीन ॲक्सिस तयार होईल, हा झेड आणि हा आहे तो एक्स. आता या पॉइंटला P6 या पॉइंटला हा पॉइंट या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत P5 पासून P6 पर्यंत हे अंतर आहे झेड ॲक्सिसचं, ते 20 आहे म्हणून इथं -20 आणि एक्स P5 हा या पॉइंट पासून मूव्ह झालेला नाही म्हणून x ची व्हॅल्यू इथे 0. आता P7 हा पॉइंट पाहू आपण. तर P7 पॉइंटला सुद्धा आपण हा प्रिव्हियस पॉइंट 0 करण्यासाठी हा ॲक्सिस घेतला, हा झेड
आणि हा एक्स. तर या P6 पॉईंटपासून P7 पर्यंत हे डिस्टन्स P6 टू P7 हे डिस्टन्स आहे. एक्स ॲक्सिसचं 20 आहे. तर झेड ॲक्सिसला या पॉईंटपासून P6 या पॉईंटपासून झेड ॲक्सिसला पॉईंट हा पुढे गेलेला नाही, म्हणून याची व्हॅल्यू इथं 2 ॲक्सिस छेदत असल्यामुळं 0 येईल. आता P8 पॉईंटला हा एक्स ॲक्सिस आणि हा झेड ॲक्सिस प्रिव्हियस पॉईंट तयार होतो इथं. प्रिव्हियस पॉईंट 0 मानल्यामुळं हा इथं हा पॉईंट तयार होईल. तर P8ला P7 पासून P8 पर्यंत P7 पासून P8 पर्यंत डिस्टन्स आहे. झेडचं अंतर आहे -20. तर एक्सचं हे अंतर एक्सचं हे अंतर 0च आहे, म्हणजे एक्सचं अंतर 0च राहिलेलं आहे. वर किंवा खाली आलेलं नाही अंतर म्हणून डिस्टन्स, म्हणून हे एक्स अंतर 0 राहिलं आहे. आणि P9 या पॉईंटची आता माहिती घेऊ आपण. हा झेड ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस. तर झेड ॲक्सिसचं पॉईंट या पॉईंटपासून पुढे गेलेलं नाही, म्हणून झेड ॲक्सिसची व्हॅल्यू कोऑर्डिनेट 0 आणि एक्स ॲक्सिसची व्हॅल्यू आहे एक्स ॲक्सिसचे कोऑर्डिनेट आहे 20. थोडक्यात या पद्धतीने कोऑर्डिनेट काढत असताना प्रिव्हियस पॉईंट 0 मानून किंवा पहिला सर्वप्रथम वर्क 0 मानून पहिले कोऑर्डिनेट पॉईंट काढले जातात. आणि नंतरचे कोऑर्डिनेट काढत असताना वर्क पुढचा प्रत्येक पॉईंट हा वर्क 0 मानून किंवा प्रिव्हियस पॉईंट 0 मानून कोऑर्डिनेट काढले जातात. हा लेसन तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.